किचन टिप्स आयडिया 1. जर घरात एक्सपायरी झालेले टोमॅटो केचप असेल तर ते तांब्याच्या किंवा पितळेच्या भांड्यांना लावून ठेवा. त्यामुळे ते चकाकतील. 2. राजमा किंवा उडीद डाळीचा पदार्थ बनवण्यासाठी पाण्यात उकळताना मीठ घालू नये, ते त्वरित शिजेल. डाळ राजमा पूर्ण शिजल्यानंतर मगच त्यामध्ये मीठ घालावे. 3. इडलीच्या पिठात थोडासा साबुदाणा आणि उडीद डाळ घालून तुम्ही मऊ आणि लुसलुशीत इडली तयार करू शकता. 4. भिजवलेल्या कडधान्याला वास येऊ नये म्हणून कापडात बांधून फ्रीजमध्ये ठेवल्यास वास नाहीसा होण्यास मदत होते. 5. अनेकदा तांदूळ अनेक दिवस ठेवल्यास त्यात किडे होतात. हे किडे दूर करण्यासाठी तांदळाच्या डब्यात थोडे तिळफळा आणि काजू घालावे. यामुळे तांदळात कीड पडणार नाही. 6. ओव्हनमध्ये विविध प्रकारचे अन्न शिजवल्याने आणि गरम केल्याने त्यातून दुर्गंधी येऊ लागते. या वासापासून सुटका हवी असेल तर एका भांड्यात लिंबाचा रस पाण्यात मिसळा. सुमारे 10 मिनिटे ते ओव्हनमध्ये गरम करा. ओव्हनमधील सर्व वास निघून जातील. 7. कुकरच्या झाकणाचे पिवळे डाग साफ करण्यासाठी बेकिंग सोडा आणि टूथपेस्ट वापरा. यामुळे जुने पिवळे डाग लगेच स्वच्छ होतील. 8. किचनच्या स्टाईल्सवरील चिकट डाग घालवण्यासाठी गरम पाण्यात एक लिंबाचा रस आणि व्हिनेगर टाकून स्टाईल्स घासून घ्या, स्टाईल्स त्वरित साफ होतील. 9. फ्रीज, ओव्हन, मिक्सर स्वच्छ करण्यासाठी एका स्प्रे बॉटलमध्ये पाणी, 1 चमचा व्हिनेगर, 1 चमचा बेकिंग सोडा घाला. तयार मिश्रण स्प्रे करून मायक्रोफायबर कपड्याने पुसून घ्या, सर्व उपकरणे नव्यासारखे चमकतील. 10. लॅपटॉप, कॉम्प्युटरच्या कीबोर्डवर धूळ जमा झाली असेल तर कॉटन बड्स वापरा. हे सर्व कीज स्वच्छ करेल आणि प्रत्येक कोप्यातील घाण काढून टाकेल. 11. नवीन स्टीलच्या भांड्यावरील स्टिकर्स काढण्यासाठी स्टिकर असणाऱ्या बाजूच्या विरुद्ध बाजूला थोडे गरम करावे. स्टिकर्स अलगद निघून येईल. तसेच प्लास्टिक किंवा सिरॅमिक भांडी असतील तर पाण्यामध्ये थोडा वेळ भिजत ठेवावे. स्टिकर्स निघून जातील. 12. कपाटातील कपड्यांचा कुप्ट वास येऊ नये म्हणून कपाटात जुन्या परफ्यूमची बाटली ठेवावी. त्यामुळे कपड्यांचा छान वास येईल. 13. घरात लाल मुंग्या झाल्या असतील तर मुंग्यावर मीठ आणि हळद टाका. मुंग्या ताबडतोब नष्ट होतील. 14. जुन्या कपड्यांचा बोळा पाण्यात जरासा भिजवून आरसा साफ केल्याने आरशावरील सर्व डाग काही सेकंदात साफ होतील. 15. बेडशीट, पडदे आठवड्यातून किमान एकदा तरी स्वच्छ करावेत. उशीचे कव्हर हे कॉटनचे नसावेत, कारण ते लवकर खराब होतात. खराब उशीचे कव्हर वापरल्याने केस गळती, चेहऱ्यावर पिंपल्स अशा समस्या होऊ शकतात. 16. किचन ओट्यावरील चहाचे किंवा लिंबाचे डाग घालवण्यासाठी आल्याचा एक तुकडा फिरवावा, डाग लगेच दूर होतील. 17. अनेकदा वॉशिंग मशीनमध्ये कपडे सुकवताना ते बरेचदा आकसतात आणि लहान होतात, त्यांना इस्त्री करणे खूप कठीण होते. अशावेळी ड्रायर चालवताना त्यात बर्फाचे तुकडे टाका, असे केल्याने कपडे लहान होत नाहीत. 18. घरात कीटक येत असतील तर आल्याचा रस पाण्यात मिसळून स्प्रे बाटलीत ठेवावा आणि ज्या ठिकाणी कीटक येत असतील त्या ठिकाणी ही फवारणी करावी, कीटकांसोबत सरडेही पळून जातील. 19. बाथरूमच्या फरशी लालपिवळ्या झाल्या असतील तर व्हिनेगर, बेकिंग सोडा एकत्र मिसळून स्प्रे तयार करा व रात्रभरासाठी हा स्प्रे फरशीवर फवारून ठेवा, सकाळी ब्रशने घासा. फरशी चकचकू लागेल. 20. आठवड्यातून किमान एकदा पाण्यामध्ये खडे मीठ घालून फरशी साफ केल्याने घरात मुंग्या किंवा इतर कीटक येत नाहीत. 21. किचनचे सिंक घाण झाले असेल तर वापरलेली लिंबाचे साल फेकून देण्याऐवजी त्याने किचन सिंक साफ करू शकता. लिंबाच्या सालीवर वॉशिंग पावडर शिंपडून स्वच्छ करा. सिंक लवकर चमकू लागेल आणि मेहनत पण कमी करावी लागेल. 22. बेसिनचा पाईप ब्लॉक झाला असेल तर पाईप साफ करण्यासाठी गरम पाणी ओतावे, पाईप लगेच साफ होईल.